विचारमंचावर उपस्थित शाळेच्या उपमुख्याध्यापिका आदरणीय मिस्टर मॅडम, माझे सहकारी बंधू आदरणीय आयरे सर, या सीटचे इंचार्ज आदरणीय चाटुपे सर, आदरणीय सोपटकर सर आणि सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, आज मा सावित्रीबाई फुले यांची जयंती. मला मुलींना एक प्रश्न विचारायचा आहे. सावित्रीबाई फुलेंबद्दल आपण शेण दगड खाल्लं, बोटे खाले, सावित्रीबाईंनी शाळा काढली, पुण्याच्या भिडेच्या वाड्यामध्ये शाळा निर्माण झाली आणि महिला भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून आपण त्यांना पाहिजे. याच्या पलीकडे सावित्रीबाईंबद्दल कुणाला काय माहिती आहे? सावित्रीबाईंची शाळा पाहिली का आपण? कुणा पाहिली नाही? एकही नाही. साईबाबा श्रीला कोण कोण गेलं? मुलं नाही. बालाजी, तिरुपती, अंबा माता, मोठा देवी, जत्रा केल्या सगळ्या. व्हेरी गुड. म्हणजे ज्या सावित्रीबाईंनी तुमच्यासाठी शेर दगडगोटे अन्नावर झेलले, तिच्या जर मुली तिनं काढलेली पहिली शाळा बघायला आपण जाऊ शकत नाही. तिनं दिलेले संस्कार, त्या संस्कारातून अंधश्रद्धेवर केलेला प्रहार ज्या माईने आपल्यासाठी केला, तिची शाळा बघण्यासाठी जेव्हा तिनं काढलेली पहिली शाळा बघायला आपण जावं असं आपल्या मनातही येऊ नये. चाटुपे सर, मला असं वाटतं की सावित्रीबाई एका दृष्टीने जरी शिक्षणाच्या बाबतीत पास झाल्या असतील तरीही महिलांवर संस्कार देण्यामध्ये सबसे नापास झाल्यात का काय, असा प्रश्न माझ्यासारख्या एका मूर्ख माणसाला पडू शकतो. नवरात्रीचे 9 दिवस उपास करणे, 9 रंगाच्या साड्या घालणे, पण एक दिवस सावित्रीनं दिलेल्या त्या शिक्षणाला, तिच्या संस्काराला, तिच्या त्यागाला जर आपण स्मरण करू शकत नसतील किंवा त्याच्यावर जर आपण प्रकाश टाकत नसतील, तर मला असं वाटतं अशा शिक्षण व्यवस्थेचा किंवा या सर्व प्रवाहाचा फायदा खरोखर महिलांना फक्त त्यांनी घेतलेल्या स्वार्थापोटी आहे का काय? हंटरच्या जोरावर एखाद्या वाघाला माणसासारखं वागवणे सहज शक्य आहे. हंटर माहिती सर्कस मध्ये वाघ पाहिले का तुम्ही? हंटरच्या जोरावर एखाद्या वाघाला माणसासारखं वागवणे, पण माणूस असून माणसालाही शिक्षणासारखं वागता न येणे ही खरी शोकांतिका आहे असं मला वाटतं. मा सावित्रीबाई फुले यांचा जेव्हा विवाह महात्मा फुल्यांसोबत झाला होता, महात्मा फुल्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? अंबानी, टाटा, बिर्ला, अडाणी ना आजचे, ज्यांच्यापेक्षाही ते श्रीमंत होते. पुण्याचं धरण, मुंबईचं रेल्वे स्टेशन, हे जे बांधकाम आहेत ना, मुळशीचं धरण, हे सगळे धरणं आणि मोठमोठे रेल्वे स्टेशन, मोठमोठ्या इमारती, मोठमोठे विद्यापीठ, ज्याचे कॉन्ट्रॅक्टरदार होते महात्मा फुले, सर्वात श्रीमंत होते. फुले म्हणजे काय फुले विकणारे नव्हते. आणि असा करोडपती असलेला माणूस, अब्जोपती असलेला माणूस, ज्याला आपलं सुख चैन सगळं आरामात असतानाही समाजासाठी काहीतरी करावं, इथल्या महिलांसाठी काहीतरी करावं असं प्रेरणा, अशी मनात त्यांच्या इच्छा निर्माण होणे आणि यासाठी महिला शिक्षिका असणे, महिला शिक्षिका महिलांना व्यवस्थित शिकवू शकते असं त्यांना वाटलं. त्यांनी आपल्या पत्नीला अगोदर शिकवलं. बऱ्याच लोकांना वाटतं माझ्यासारख्यांना छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत, बाबासाहेब आंबेडकर पुन्हा जन्माला यावेत, जिजामाता पुन्हा जन्माला याव्यात, पण कुठे याव्यात? शेजारच्या घरी, आपल्या घरी नको. संध्याकाळी 7 वाजले तर माझा मुलगा घरी नाही आला याची चिंता करणारा बाप कधी स्वतःच्या मुलामध्ये शिवाजी महाराज शोधू शकत नाही.
तशा परिस्थितीमध्ये महात्मा फुल्यांनी आपल्या पत्नीला शिकवलं, शिक्षिका केलं आणि तुमच्या माझ्या हजारो पिढ्यांना, ज्या पिढ्या मनुस्मृतीच्या जाचाखाली त्या व्यवस्थेखाली दडल्या होत्या, असं ढोल नारी काहीतरी श्लोक आहे, ढोल नारी पुरुष अस्पृश्य पडाने के काहीतरी श्लोक आहे. त्या श्लोकात असं स्पष्ट सांगितलं की नारी, ढोल, स्पृश्य लोक हे बळवायच्या लायकीचे आहेत आणि अशा व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन, अशा व्यवस्थेला चॅलेंज करून ज्यांनी महिलेला आपल्या पतीला शिकवलं आणि या भारतातील पहिली महिला शाळा पुण्यात काढली. वेळेचा 395 क्रमांकाचा वाडा आहे. आई वडिलांना कधी आग्रह करा, मुलींना विनंती करतो की आई या वर्षीच्या वाढदिवसाला मला युनिफॉर्म, मला ड्रेस किंवा मला माझ्या मनासारखे कपडे नको घेऊ, पण आई आणि बाबा मला महात्मा फुलेंनी काढलेली पहिली शाळा, जी शाळा तिनं तिथं काढली म्हणून या देशातली महिला राष्ट्रपती पदावर गेली, या देशातली पहिली महिला जयमानिक झाली, या देशातली महिला जज, डॉक्टर, वकील, इंजिनियर माझ्या शाळेतल्या मॅडम, आणि मी सुद्धा शिकायला लागले. त्या शाळेची बीज ज्या मातीत रोवल्या गेली ती शाळा मला बघायची, असा एक अट्टहास, असा एक आग्रह तुम्ही तुमच्या आई वडिलांपाशी केला पाहिजे असं मला वाटतं. महात्मा फुलेंच्या त्या श्रमाचं फळ आज आपल्याकडे बसलेल्या सर्व महिला शिक्षिका माझ्या बहिणी, आज स्टेजवर बसलेल्या कृष्णा मॅडम असतील, या गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, आमदार असतील, खासदार असतील, या सर्वांच्या पत्नी ज्या मोठमोठ्या पदावर आज गेल्या, त्या सर्व जर कुणामुळे झाला असेल शक्य तर ते केवळ आणि केवळ सावित्रीबाई फुल्यांमुळे झाले. त्या काळामध्ये एखादा घरातला पुरुष वारला तर त्याच्या यात्रेच्या समोर त्यांचा मुलगा ठेवता, पेद यात्रेसमोर. अशा व्यवस्थेमध्ये जेव्हा यशवंतरावांना विरोध झाला किंवा यशवंतांनी ते करण्यास नकार दिला, तेव्हा त्यावेळेस सावित्रीबाई फुले, पहा, एकीकडे अहिल्यादेवी होळकर आहे, ज्या सतीच्या चालीवर गेल्या नाहीत, सतीमध्ये जिवंत जळाल्या नाहीत. जिजामाता असतील, या सुद्धा सतीच्या याच्यामध्ये जिवंत जळल्या नाहीत, त्यांनी पुकार केला, बंड केला. अशा व्यवस्थेमध्ये सावित्रीबाई फुले आपल्या पतीचं, त्याला काय म्हणत असं पुढे तिरडीच्या पुढचं ते मडकं घेऊन चालल्या. एवढंच नाही तर त्या काळामध्ये यशवंतरावांनी अग्निदान देण्यास नकार दिला किंवा महात्मा फुलेंच्या वंशजांनी भाऊबंदकीने त्यांना दान देण्यास आमच्या रक्ताचा मुलगा म्हणून विरोध केला. त्यावेळेस सावित्रीबाई फुलेंनी महात्मा फुलेंना अग्निदान दिला. हे तर आजही होत नाही. आजही आपल्याकडे अग्निदान कोण देतं? आपले आजोबा वारले तर काका, बाबा, पप्पा, हो की नाही? पण त्या काळात महिलांनी अग्निदान द्यावं ही प्रथा नसताना सुद्धा त्या प्रथेच्या विरुद्ध जाऊन ज्या मातेनं आपल्या पतीच्या चितेला अग्निदान दिला, इतकी डॅशिंग, इतकी गिरीब्यात असलेली महिला तुमच्या आणि आमच्या आयुष्याचं कल्याण करते. माझी या तमाम या सभागृहात बसलेल्या महिलांना आणि मुलींना विनंती आहे की एक वेळेस आयुष्यात जन्म आलाय आपल्याला, सरस्वती माताबद्दल जितकं आपण जाणून आहोत की विद्येची देवता सरस्वती माता, बिलकुल तुम्ही ते वाचा, तुमचं परंपरा आहे, ते ज्या व्यवस्थेनं लादून दिले त्या व्यवस्थेनं तुम्ही स्वीकारा न स्वीकारा वाद वेगळा. पण सावित्रीबाई फुले एक वेळेस महिला म्हणून ज्या महिलेनं आपल्या आयुष्याचं सोनं केलं, ती सावित्रीबाई फुले एक वेळेस आपण वाचली पाहिजे एवढी मात्र विनंती या आजच्या या जयंतीच्या माध्यमातून आपण असतो. दुसरी आणि महत्वाची गोष्ट, तुम्हाला आणि आम्हाला स्वाभिमानानं जीवन जगता यावं, महिलांनीही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करावं, महिलाही कुठल्याही क्षेत्रात कमी नाही हे सिद्ध करण्याचं अमृत, हे सिद्ध करण्याची संजीवनी तुम्हाला आम्हाला त्या सावित्रीबाई फुलेंनी दिली. त्या फुलेंचा जाऊन भिडेंचा वाडा एक वेळेस बघा, त्या तिचं जिथं ती शाळा सुरू झाली. आज मोठमोठे स्मारक उभे होत आहेत, मोठमोठ्या पुतळ्यांचे स्मारक, मोठमोठ्या महामानवांचे स्मारक उभे होत आहेत, पण सावित्रीबाई फुलेंचं स्मारक अजूनही झालं नाही. सर, या विचार मंचावरून या जयंतीच्या माध्यमातून मी भारत सरकारला विनंती करेन की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना
किमान भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं. देशातली पहिली महिला जिच्यामुळे शिक्षणाची मूर्त मिळवली गेली तिला अजूनही भारतरत्न पुरस्कार नाही किंवा खूप उशिरा मिळाला असणार. मला असं वाटतं आपण सर्वजणांनी एक वेळेस सावित्रीबाई फुले वाचल्या पाहिजेत. त्यांनी दिलेले शिक्षणाचं महत्त्व आपण जाणून घेतलं पाहिजे. श्री सरस्वती बहुशिक्षण संस्था सातत्यानं वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंतीच्या माध्यमातून पुण्यतिथीच्या माध्यमातून एक प्रयत्न नक्की करत असते. तो प्रयत्न म्हणजे विद्यार्थ्यांना का प्रश्न पडला पाहिजे इतकं तरी ते विद्यार्थी हुशार झाला पाहिजे. हे का, असंच का, तसंच का, हे का नाही, ते का नाही, तसं का नाही, असं का नाही, हा प्रश्न कुणाला पडतो माहितीये? तो शिकलेला असतो, तो हुशार असतो, तो अभ्यासानं त्याला जे आता आमचे वडील म्हणतील तेव्हा त्या तुरुत्क्रियाला कंदुरी केली पाहिजे. आमचे वडील म्हणतात म्हणून आम्ही करतो म्हणून आमचा मुलगा करतो, आमचा मुलगा करतो म्हणजे त्याचाही मुलगा करेल. पण माझ्या मुलाने किंवा मी शिकलो म्हणून मी प्रश्न विचारला पाहिजे, बाबा ही कंदोरी किंवा ही बकऱ्याचा बळी तुम्ही देता तर का करता, कशासाठी करता, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. ही व्यवस्था, या व्यवस्थेविरुद्ध चुकीच्या गोष्टीबद्दल चुकीच्या गोष्टीच्या विरुद्ध का प्रश्न पडावा हा सातत्याने सरस्वती बहुशिक्षण संस्था प्रयत्न करत असते. आणि संस्थेला असं वाटतं, या शिक्षकांना असं वाटतं की आमचा विद्यार्थी हा शिकून सवरून खूप मोठा झाला पाहिजे. आणि मोठा झाला पाहिजे म्हणजे कसा, नुसतं शरीरानं मोठा झाला पाहिजे का, मोठा झाला पाहिजे म्हणजे कसा, डॉक्टर, वकील, इंजिनियर, कलेक्टर, IAS IPS झाला पाहिजे असं वाटतं का? नाही. तर संस्थेचा मूळ उद्देश असा असतो की आमच्या शाळेतला विद्यार्थी, आमच्या संस्थेतला विद्यार्थी हा चांगला माणूस झाला पाहिजे. जोपर्यंत तो चांगला माणूस होणार नाही तोपर्यंत तो चांगला अधिकारी होणार नाही. जोपर्यंत तो चांगला माणूस होणार नाही तोपर्यंत तो चांगली सेवा देणार नाही. जोपर्यंत तो चांगला माणूस होणार नाही तोपर्यंत त्याचं आचरण चांगलं होणार नाही. आणि जोपर्यंत त्याचं आचरण चांगलं होणार नाही तोपर्यंत या समाज व्यवस्थेमध्ये जगत असताना, या समाजामध्ये तो वावरत असताना माणूस म्हणून तुम्ही उभा राहिलं पाहिजे. आणि मला तुम्हाला विनंती करायची बाळांनो, भविष्यामध्ये मी सतत सांगत असतो की तू वकील, डॉक्टर, कलेक्टर झाले नाही तरी चालेल आहे, पण चांगले माणसं व्हा. पण चांगले माणसं हे वाईट गोष्टीला विरोध करत असतात. चांगलं माणसं हे कुप्रथेला विरोध करत असतात. चांगले मुलं हे चांगल्या गोष्टीला समर्थन करतात, वाईट गोष्टीला समर्थन करत नाही. काल आपण पाहिलं गॅदरिंगच्या माध्यमातून आपण खूप आनंद घेतला. बऱ्याच पोरांना वाटलं होतं की सर शेवटच्या दिवशी का होत नाही, एक 5 मिनिटाचं गाणं लागेल आणि सगळ्या मुलांना नाचायला भेटेल. पण बाळांनो, काही प्रशासनाच्या काही अडीअडचणी असतात, त्यामुळे तुम्हाला जमलं नाही. मी यावर्षी तुम्हाला विनंती करतो, मागचं गेले वर्षभर आपण पाहिलं भाषणामध्ये सर्वात जास्त मुलींचा सहभाग असतो. आजही मला वाटतं 3 मुलींनीच भाषण केले. म्हणजे एकीकडून सावित्रीबाई फुलेंचं ते स्वप्न साकार झाले की काय असं वाटतं. मुलांना तुम्हाला विनंती आहे, कार्यक्रम कुठलाही असो बोलायला शिका. मुली 3 असतील तर मुलंही 3 आले पाहिजे, 4 मुली असतील तर 4. आपण विद्यार्थ्यांनी बोलायला शिकलं पाहिजे. मला माहिती आहे तुम्ही आज काही बोलले नाही किंवा बोलणार नाही, असंच या समाजाची व्यथा आहे, परिस्थिती आहे. जे माणसं बाहेर बोलतात त्यांना घरी बोलू दिले जात नाही. तुम्ही ती सवय आतापासूनच करताय, ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला बोलायला संगीत नाही, घरात नाही. आपल्या घरात कोण चालतं बरं? मम्मीचं चालतं का पप्पाचं चालतं? बघा मम्मीच्या पुढे जातात का पप्पा? मग मला तर तुम्हाला विनंती करायची आहे की प्रथा आपण कुठेतरी बोलली पाहिजे, आपण हे बोललं पाहिजे, चांगल्या गोष्टी मांडल्या पाहिजे. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये चांगला नेता तयार होणार नाही, चांगला वक्ता तयार होणार नाही. आणि तुम्हाला जर वाटत असेल की भविष्यात मी सरपंच झालं पाहिजे, भविष्यात मी आमदार झालं पाहिजे, खासदार झालं पाहिजे, तुम्हाला IAS IPS जरी अधिकारी व्हायचं असेल तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे. आलेल्या समूहाला, आलेल्या लोकांना, मोर्चेकऱ्यांना तुम्हाला बोलून समजून सांगण्याचं सामर्थ्य तुमच्यात आलं पाहिजे. आणि कधी शक्य होईल? आपण सतत प्रयत्न केले तर पहिलं भाषण चुकेल, दुसरं थोडं चुकेल, तिसरं चुकेल, पण जसं जसं आपण करत जाऊ एखादी क्रिया सतत केल्याच्या नंतर त्यात सुधारणा होत असते आणि ती काही वेळानंतर, काही दिवसानंतर परफेक्ट होत असते. आणि म्हणून तुम्हाला जर परफेक्ट व्हायचं असेल तर प्रत्येक कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण सहभागी होत राहा. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी तमाम भारतीयांना, भारतातील असलेल्या सर्व महिलांना खूप खूप शुभकामना देतो. त्यांच्या विचारांना, त्यांच्या कृतीला विनम्र अभिवादन करतो आणि येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.